नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण येत्या 29 जुलै 2026 रोजी वार येत आहे बुधवार आणि या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे. म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. तसेच याला व्यासपूजा देखील म्हटलं जातं. आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्यासाठी जणू काही पर्वणीचा काळच आहे. कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांची विविध प्रकारे सेवा करत असतो. तर बघा, स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवणं म्हणजे खरंच आपलं भाग्य लागतं. आपण स्वामींच्या मार्गात आहोत तर नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलेलं आहे आणि म्हणूनच गुरूंच्या रूपामध्ये आपल्याला स्वामी महाराज भेटलेले आहेत. तर या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला अशी एक सेवा करायची आहे, जी सेवा केल्याने आपल्या घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाणार आहे. पण त्याचबरोबर घरामध्ये सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडणार आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या अवतीभोवती स्वामी नामाचं एक कवच तयार होणार आहे, ज्यामुळे आपलं रक्षण जे आहे ते होणार आहे. बऱ्याचदा असं होतं बघा, की आपल्यासमोर खूप मोठी समस्या आहे. आपल्याला वाटतं, की यातून मार्गच मिळणार नाही. पण ऐनवेळी त्या समस्येतून मार्ग देखील सापडतो आणि आपल्याला जितकी मोठी समस्या ती वाटली होती, तितकी भीती देखील आपल्यामध्ये उरत नाही. तर मग हे कशामुळे होतं? तर आपल्या अवतीभोवती जे काही भगवंताचं कवच किंवा ती जी सेवा आहे, जी आपण करत असतो, त्याचं कवच एक तयार होतं आपल्या अवतीभोवती आणि ती जी सेवा आहे, ती आपल्याला या संकटामधून बाहेर काढते. अशीच एक सेवा आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढू शकते. ती सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा. आता तारक मंत्र हा तुम्ही ऐकला असेल किंवा रोज तुम्ही म्हणतही असाल. त्याचं महत्त्वही तुम्हाला ठाऊक असेल. त्यामुळे तारक मंत्राचा अर्थ सांगायचा झाला तर तो त्याच्या नावातच दडलेला आहे. जसं की तारून नेणारा मंत्र. प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून, प्रत्येक प्रश्नामधून मार्ग दाखवणारा असा हा तारक मंत्र जर आपण दररोज वाचला किंवा संकल्पयुक्त आपण सेवा केली तर निश्चितच आपल्याला मार्ग सापडतो आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपण ही जी सेवा आहे ती आपल्या घरामध्ये सुरू केली तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव जो आहे, बदल जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळेल. फक्त बघा, सेवा जी आहे ती आपल्याला विश्वासाने करायची आहे. कारण कोणतीही सेवा जी आहे ती आपण जेव्हा विश्वासाने करतो त्यावेळेला त्याचा अनुभव म्हणजे सकारात्मक असा अनुभव आपल्याला मिळतोच मिळतो. तर आता ही सेवा कधी करायची आहे, कोणी करायची आहे आणि कशा पद्धतीने करायची आहे, हे सगळं काही आपण जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळं काही लक्षात येईल. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओतली माहिती जर आवडली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता बघा, ही जी सेवा आहे ती कोण करू शकतं? तर बघा, स्त्री पुरुष कोणीही ही सेवा जी आहे ती करू शकते. यामध्ये काही फार असं कडक नियम असे नाही आहेत. कोणीही स्त्री, पुरुष, विद्यार्थी असतील किंवा वृद्ध महिला आहेत, विधवा आहेत, तर कोणीही ही सेवा जी आहे ती करू शकतं. फक्त नियम एकच आहे, तो म्हणजे बघा, तुम्ही जर ही सेवा करत आहात तर मांसाहार करू नका. आता ही सेवा शक्यतो कोणी करावी? तर बघा, ज्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची छोटीशी का होईना मूर्ती आहे, तर अशांनी 100% ही सेवा करा. पण बऱ्याचदा असं होतं, की आम्हाला स्वामींवरती विश्वास आहे, पण आमच्याकडे म्हणजे आमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो नाही आहे किंवा मूर्ती नाही, तर मग आम्ही ही सेवा करू शकतो का? तर बघा, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्यासमोर जर असली सेवा करताना, तर आपल्याला पण एक प्रकारचं समाधान लाभतं. पण आपल्याकडे फोटो नसेल आणि मनामध्ये स्वामींबद्दल विश्वास आहे, तर मग स्वामी आपल्याला कुठेही दिसतात. स्वामी आपल्याला कशाही पद्धतीने दर्शन देत असतात. त्यामुळे तुमच्याकडे जर अजूनही फोटो नसेल, मूर्ती नसेल, तर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरी घेऊन या. त्या फोटोची किंवा मूर्तीची स्थापना तुमच्या घरामध्ये करा. पण तोपर्यंत तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आता ही जी सेवा आहे ती आपल्याला कशासाठी करायची आहे? तर बघा, या सेवेने अनेक जणांचे कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्न सुटलेले आहेत आणि स्वामी सेवेचे जे काही सकारात्मक अनुभव आहेत ते बऱ्याच जणांना आलेले आहेत आणि तारक मंत्राच्या तीर्थाने बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळे तारक मंत्राचा जो काही चमत्कारिक बदल आहे तो आपल्या घरामध्ये घडतो आणि तो जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला ही सेवा करावी लागेल. आता ही जी सेवा आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे? तर बघा, गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता व्हिडिओ तुम्ही आज जर बघत असाल, तर आजपासून पुढे 11 दिवस, 21 दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे किंवा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर तिथून पुढे 11 दिवस, 21 दिवस अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा, संकल्पयुक्त सेवा करायची आहे. त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणारच आहे. आणि जर तुम्हाला दररोज करायची आहे, म्हणजे संकल्पयुक्त सेवा करायची नाही आहे, दररोज करायची आहे, तर तशी देखील तुम्ही सेवा करू शकता. त्याचे देखील सकारात्मक अनुभव तुम्हाला येणारच आहेत.
आणि जर सुतक असेल, विटाळ असेल किंवा मग मासिक धर्म असेल, तर मग ते दिवस सोडून त्याच्यापुढे मग तुम्ही 11 दिवस, 21 दिवस अशा पद्धतीने सेवा केली तरी देखील चालणार आहे. आता तारक मंत्राची सेवा आपल्याला कशी करायची आहे? तर बघा, तारक मंत्र जो आहे तो आपल्याला 11 वेळेस किंवा 21 वेळेस, म्हणजे कमीत कमी 11 वेळेस, जास्तीत जास्त 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस, जसा तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपल्याला म्हणायचं आहे. म्हणत असताना बघा, 1 ग्लास पाणी आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. आता ग्लास तुम्ही स्टीलचा घ्या किंवा काचेचा घ्या, कुठलाही घ्या, पण आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींसमोर बसायचं आहे. बसण्यासाठी आपल्याला आसन टाकायचं आहे, कारण बघा, स्वामींची कुठलीही सेवा करताना आपल्याला आसन हे टाकायचंच असतं. त्यामुळे तुम्ही आसन टाकायचं. आता तुम्ही जर खुर्ची घेऊन बसणार असाल तर खुर्चीवर देखील आपल्याला आसन टाकायचं आहे, कारण बऱ्याच जणांना खाली बसून जमत नाही, खुर्ची घेतात. त्यामुळे खुर्ची जर तुम्ही घेणार असाल तर खुर्चीवर देखील आपल्याला आसन हे टाकायचंच आहे. आता सेवा सुरू करण्यापूर्वी बघा, आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जे काही तुमच्याकडे आहे त्याच्या पुढ्यात आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण दिव्याच्या मार्फतच आपली जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे दिवा आपल्याला लावायचा आहे. आता हे झाल्यानंतर स्वामींच्या फोटोला आपल्याला अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे. हिना अत्तर असेल तर तो लावून घ्या. फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहेत किंवा तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करायचं आहे. नसतील फुलं तर थोड्याशा अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत. धूप दीप वगैरे लावायचं. अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दुधाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य स्वामींच्या पुढे ठेवायचा आहे. फळं असतील तर फळं देखील ठेवू शकता. आता हे करून झाल्यानंतर तो जो ग्लास आपण पाणी भरून ग्लास घेतलेला आहे तो आपल्याला आपल्या समोर ठेवायचा आहे आणि आपला उजवा हात जो आहे तो त्या ग्लासवरती आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आता तारक मंत्र म्हणताना बघा, सुरुवात केल्यानंतर अगदी घाईघाईने आपल्याला मंत्र म्हणायचं नाही आहे, तर अगदी हळुवारपणे, म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हळुवारपणे तारक मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र म्हणून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर बघा, हे जे तारक तीर्थ तयार झालेलं आहे, आपण जो काही मंत्र म्हटलेला आहे त्याची जी काही ऊर्जा आहे ना ती या पाण्यावरती गेलेली आहे असं मानावं. कारण बघा, पूर्वीचा जर विचार केला तर बघा, जे काही साधू संत होते किंवा ऋषीमुनी होते त्यांच्या हातामध्ये पण कमंडलू असायचा आणि काहीही झालं ना तर ते त्या कमंडलूमधलं पाणी जे आहे ते शिंपडायचे. तर हे जे काही आहे ना ते पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे. म्हणजे पाण्यावरती एखाद्या गोष्टीची प्रक्रिया जी आहे ती पटकन होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा तारक मंत्र पाण्यावरती म्हणायचा आहे. आता हे करून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ना ते घरातील प्रत्येक सदस्याला आपल्याला प्यायला द्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला आपल्या घरामध्ये देखील शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या घरामध्ये हा छोटासा उपाय जो आहे तो करून बघा. निश्चितच आपले जे गुरु आहेत, आपले जे स्वामी आहेत, ते सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करतील आणि आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होईल. जसं की मुलं आहेत, म्हणजे हट्टी असतील किंवा अभ्यासामध्ये जर त्यांना रस नसेल तर आपोआप त्यांच्यामध्ये जो बदल आहे तो घडू लागेल. किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतील तर पैसे येण्याचे मार्ग किंवा मग आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये यश मिळण्यासाठी सुरुवात होईल. मानसिक जर कोणाला त्रास असेल किंवा मग शारीरिक काहीतरी व्याधी असेल तर तो देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तर बघा स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने सेवा आपल्याला कशी करायची आहे, कोणी करायची आहे, हे सगळं काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेलं आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर जरी तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. नियम फार नाही आहेत, फक्त मांसाहार आपल्याला बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने सेवा करून बघा, तुम्हाला नक्कीच याचे सकारात्मक अनुभव तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतील. व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.